आहेत मॅडम, काहीतरी आपली कला दाखवणार आहेत इव्हेंट दिवशी. येस, या कारण पाहिजेच आहे. सांगली म्हटलं तर आम्ही पण कान टावकारून बसलो होतो. येस. समजुळीमध्ये मिळाल ना, ओ सांगली म्हटलं बरोबर आहे. का. आपलं आपलं म्हण आपला आपला भाग म्हण. काही नाही, ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी लागते. कारण अर्मन वाले ताई आहेत ना, ते एकदम बीज आहेत. त्यामुळे तुमचा मागचा फॉलोअप त्या पद्धतीनं झालेला नाहीये. कारण फॉलोअप शिवाय म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याचं गायडन्स शिवाय इम्पॉसिबल कन्सिस्टन्सी. प्रत्येक गोष्ट खूप सोपी आहे, पण ती समजून घेतली तर. आपण लॉजिक लावत बसलो ना, हे असं असेल, मग ते तसं असेल, मी असं केलं तर असं होईल आणि तसं केलं तर तसं होईल. शेख बाप, शेख चिल्ली म्हणतात ना, तसं आपण प्रत्येक व्यक्ती शेख चिल्ली आहोत. असं केल्यानंतर असं आणि तसं केल्यानंतर तसं. आणि त्याच्यामुळंच ना आपल्याला सगळ्यांना एक असं माइंडमध्ये चित्र आपण बनवतो आणि मग त्याच्यापासून आपण परत लांब राहतो. पण ज्या वेळेला या प्रवासाला सुरुवात होते, त्यावेळेला नॉलेज अपडेट होत जातं. नॉलेजमुळे कॉन्फिडन्स वाढतो. एक्सपिरियन्समुळे अजून त्या कॉन्फिडन्सवर एक चेरी लागते आणि मग आपल्याला पॉझिटिव्ह वेव्हज तयार व्हायला लागतात आणि मग आपण एक डिसिजन घेतो आणि त्याला तडीस नेतो. म्हणजे आरोग्य हे आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. आणि मग मात्र आपण त्याच्यापासून लांब राहत असू ना, तर थोडस माइंड ब्रॉड करायला लागतं. कुणीतरी पुश करायला लागतं, कुणीतरी ढकलावं लागतं, कुणीतरी गाईड करावं लागतं. आणि हा रोल अनिता तोरगलकर ताई उचलायला लागलेत, कारण त्या रिअल मध्ये वैशाली ताई खूप खूप एंगेज असतात. मी जवळून बघितलंय त्यांना आणि तुम्हाला तर माहितीच आहे. आणि भारीपैकी अजून हेल्थ इम्प्रूव्ह करायला अजून हीच सेवा, हेच सगळं आपल्याकडनं देणं आहे किंवा आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीतला आनंद आहे, तो असाच 100 वर्ष अव्याहतपणे तुम्हाला मिळत राहू. ओके. चलो, आता जाणार आहोत आपण भाग्यश्रीकडं. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण भाग्यश्री मॅडम साठी. कंटिन्यू. गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना. मी भाग्यश्री दरुरे पुण्यावरून आहे. मला ही लिंक माझी फ्रेंड रचना पगारे हिने दिलेली आहे. तर मला स्वतःविषयी, मी याच्या आधी पण हर्बल लाईफ खूप वेळा जॉईन केलं होतं, 1-2 वेळा स्किन साठी किंवा वजनासाठी असंच. पण ते महाग आहे, खूप महाग आहे असं करून मी एखादा महिना घेतले आणि नंतर सोडून दिलं, असंच केलं होतं. पण ते घेतल्यानंतर जे फील झालं होतं की नाहीये, खूप चांगलं आहे, पण त्याच्यासाठी कसं करायचं, काय करायचं, ते स्वस्त कसं पडणार याची काही माहिती पण नव्हती आणि ते सोडून खूप दिवस पण झाले होते. मग त्याच्यानंतर मला थोडा सायाटिकाचा प्रॉब्लेम चालू झाला. इतका तो प्रॉब्लेम वाढला की जे ते डॉक्टर मला बेड रेस्टच सांगायचे आणि इतक्या कमी वयात सगळे बेड रेस्ट सांगायचे, त्यामुळे घरी पण सगळ्यांना टेन्शन आलं होतं. असं कमरेला बेल्ट लावून फिरायचे मी. मला इतकं वाईट वाटायचं की या वयात मी आता बेल्ट लावून फिरायला लागले, माझं कसं होणार. मग ह्याच्यात हे पण कमी होतं हे माहिती नव्हतं की आपला सायटिकाचा प्रॉब्लेम, मणक्याचा गॅपचं हे होऊन जाईल हे माहिती नव्हतं. त्यावेळी फक्त वजनासाठीच येतात असंच वाटत होतं. आणि मी डॉक्टरांकडे गेले, इकडे पुण्यात दाखवलं. त्यांनी बाकी सगळ्या पण माझ्या टेस्ट केल्या. त्यावेळी मणक्याच्या आजाराबरोबरच माझी शुगर पण बाउंड्रीला आली असं म्हणाले. आणि मी प्रेग्नेन्सीसाठी जवळजवळ 5-6 वर्ष ट्राय करत होते. मग ते डॉक्टर म्हणाले की तुझी लाईफस्टाईल तुला पूर्ण बदलायला पाहिजे आणि तू आता ह्या वयातच तुझी शुगर बाउंड्रीला आल्या म्हटल्यानंतर तुझं पुढचं लाईफ काय आहे, तू इकडे उडी घ्यायची काय तिकडे उडी घ्यायची हे तुझं तू ठरव असं म्हणाले. मग त्याच्या आधीच थोडे दिवस माझी फ्रेंड आहे ती लिंक मला पाठवत होती, हे बघ हे घे, पण मी ऐकलं नव्हतं कायच. मग त्यावेळी डॉक्टरांनी ज्यावेळी मला म्हणाले की तुमची लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करायला पाहिजे, मग मी ते ऐकायला चालू केले. आणि मग म्हटलं मला सोल्युशन मिळेल तर हे इथंच मिळू शकतं असं. आणि जसं जसं मी जॉईन करून घ्यायला गेले तसं माझा पूर्ण, आता मला बेल्ट वापरायला लागत नाही. अधूनमधून थोडाफार, अजून 6 महिनेच झालं मी करते सगळं कंटिन्यू. मला थोडाफार अधूनमधून कधीतरी त्रास झाल्यासारखं होतो, पण आधीपेक्षा मला खूप बेटर फील होतंय. आणि माझी HbA1c होती ती बाउंड्री लाईनला होती, 6.5 वगैरे अशी आली होती, तर आता ती नॉर्मल झाली आहे. मला इतका आनंद होतोय की अजून छोटे छोटे असं इथं सगळेजण म्हणतात की एकावर अनेक फ्री, 10 फ्री, 11 फ्री,
तसं हे खूप आहे. मला उन्हाळ्यात इतका त्रास व्हायचा, की माझ्या पायांची जळजळ व्हायची. मी स्वतः पण झोपत नव्हते आणि घरातल्यांना पण झोपू द्यायचे नाही. मला पाय इतकं गरम व्हायचं, सारखं पाय आपटायचं, रात्रीतनं उठायचं, पाण्यात पाय ठेवायचे. असं सगळं रात्रभर माझा प्रयोग चालू राहायचा. मला झोपच यायची नाही. पण या उन्हाळ्याचा अनुभव माझा सांगते, की मला पायाची अशी जळजळ वगैरे काय झाली नाही. मी शांत झोपले. मिस्टरांना गरम वगैरे असं जास्त व्हायचं, की पायाची जळजळ. ते म्हणाले, "तुझं कुठं गेलं? एवढ्या वर्षापासून, लहानपणापासून असं होतंय म्हणती. आता कुठं ते गायब झालं?" मी म्हटलं, "आमच्या शतायुषीची कमाल आहे ती आणि मला खूप छान फील होतंय." बाकी पण माझ्या सवयींमध्ये बाहेरचं खाणं वगैरे पुण्यामध्ये राहते, त्यामुळं बाहेरचं खाणं सारखं उशिरापर्यंत झोपण्याची वेळ नाही, खाण्याची वेळ नाही, सगळं रुटीन बिघडलेलं होतं. पण जसं-जसं याच्यामध्ये आले गाईडन्स सुमित सरांचा, अर्चिताताईंचा, माझ्या मैत्रिणीचा जसा मिळत गेला, ताई जसं-जसं कॉलवर सांगतात, आपले बाकीचे कोचेस पण खूप छान प्रत्येकाने जे मी ज्यांना विचारत गेले, त्यांनी प्रत्येकाने मला सगळं गाईड करत गेले आणि मला आता खूप छान हॅपी आणि हेल्दी वाटतंय. थँक यू शतायुषी, थँक यू ताई. भाग्यश्री वय किती आहे? 33 आहे, 33. 33 ला चॅलेंज ऐकला काय सगळे? किती होते? आणि खूप कमरेला वाईट आता वाटत होतं ताई असं म्हणजे प्रत्येक वेळी मला रडायला यायचं, की मी ह्यातून कधी बाहेर येणार? माझं कसं होणार? असं वाटायचं. आता पण किती जसं वेळा आता बेल्ट लावायला लागतं? आता मी बेल्ट नाही लावत. प्रवासात पण लावला नाही. ओके.